वंचित आघाडीच्या वतीनं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करणार असल्याची माहिती वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर यांनी दिली। कुडाळ इथं पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते। यावेळी कुडाळ तालुका अध्यक्ष अंकुश जाधव उपस्थित होते। कणकवलीत मुस्लिम उमेदवार, कुडाळमध्ये ओबीसी तर सावंतवाडीमधून बौद्ध उमेदवार उभा करणार असल्याचं परुळेकर यांनी सांगितलं। पाहुयात। येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक ठोस भूमिका घेण्यात आलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी, अनुसूचित जमाती अर्थात आदिवासी आणि ओबीसींच्या छोट्या जाती या सगळ्यांनी एकत्रित येऊन एक फ्रंट निर्माण केलेला आहे आणि त्याचबरोबर मायनॉरिटीमधला असलेला मुस्लिम समाज आणि ख्रिश्चन समाज हा समाज म्हणून आज वंचित बहुजन आघाडीसोबत आहे। त्याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये मुस्लिम उमेदवार, कुडाळ विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी उमेदवार आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये बौद्ध उमेदवार असे 3 उमेदवार हे जवळपास निश्चित झालेले आहेत। त्या सर्व उमेदवारांची मागणी अर्ज हे केंद्रीय कमिटीकडे गेलेले आहेत आणि केंद्रीय कमिटी त्यांची नावं ही नजीकच्या काळामध्ये जाहीर करतील। आणि आज खऱ्या अर्थाने या सिंधुदुर्ग जिल्ह्याला जी गरज आहे ती म्हणजे ओबीसी, एससी आणि एसटी मायनॉरिटी या सगळ्यांनी एकत्र येण्याची। कारण आज बघत असू आपण तर जरांगे पाटलांमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा जो संघर्ष उभा झालेला आहे, त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण ओबीसीने आता असं ठरवलेलं आहे की मराठा उमेदवारांना आपण मतदान करायचं नाही आणि मराठ्यांनी असं ठरवलेलं आहे की ओबीसी उमेदवारांना मतदान करायचं नाही। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी सत्ता संपादन करण्यासाठी ओबीसी, एसटी आणि एससी या सर्वांना एकत्र करून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडवण्याचा जो घाट घातला आहे त्याला सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून वंचित बहुजन आघाडी ओबीसी, मुस्लिम आणि बौद्ध उमेदवार देऊन साथ देणार आहे आणि अशाच पद्धतीची भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात या पुढच्या काळामध्ये होणार। पहिली गोष्ट म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी शिवसेना ज्यावेळी फुटली त्यावेळी उद्धव ठाकरे एकाकी पडले होते। अशावेळी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव साहेबांना साथ दिली, परंतु त्यांनी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही भूमिका वंचितच्या बाजूने घेतली नाही। पर्यायाने वंचित बहुजन आघाडी ही स्वतंत्रपणे लढली आणि स्वतंत्रपणे लढल्यानंतर जरी महाविकास आघाडीला त्याचा फायदा झाला असेल तरी आताच्या घडीला आम्ही महाविकास आघाडी किंवा महायुती या दोघांबरोबर नाही। याचं कारण असं, तुम्ही जर बारकाईने बघितलं तर फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी ही दोन्हीकडे आहे। ती भाजपच्या सोबत पण आहे आणि ती राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या सोबत पण आहे। अशावेळी यांच्यासोबत जाऊन आणि आत्ता शरद पवारांचं जे विधान आहे की समाजाचे 225 आमदार निवडून आणायचे, या सगळ्या गोष्टीचा परिणाम इतका भयानक झालेला आहे की ओबीसी जो समाज आहे तो आत्ता घाबरलेल्या अवस्थेत आहे। ओबीसीना वाटतं जर मराठ्यांचे 225 उमेदवार निवडून आले तर निश्चितपणे या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ओबीसींचं आरक्षण थांबवलं जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे। आणि त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष सध्या बाळासाहेब आंबेडकर यांनी भूमिका घेतली की या पुढच्या काळामध्ये कोणत्याही आघाडी किंवा युतीमध्ये जायचं नाही, स्वतंत्रपणे आपले जे ओबीसी, एससी, एसटी आणि मायनॉरिटी यांचं जे राजकारण आहे तेच राजकारण पुढे घेऊन जाईल। उमेदवार तिन्ही मतदारसंघातून आहेत, तुम्ही प्रामुख्याने कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात? या जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत जे उमेदवार म्हणून निवडून आले, जे आमदार झाले किंवा खासदार झाले, त्यांनी रोजगाराच्या प्रश्नाबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही। अगदी पक्षनिहाय किंवा विधानसभा निहाय बोलायचं गेलं तर दीपक केसरकरांनी आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मायनिंगचं समर्थन केलं। या ठिकाणी जे उमेदवार उभे आहेत, दोन टर्म जे आमदार निवडून आले, वैभव नाईक यांनी दिसावं असं कोणतेही काम या विधानसभा मतदारसंघात केले नाही। आणि हा जशाचा तसा मुद्दा हा देवगड विधानसभा मतदारसंघासाठी सुद्धा लागू होतो। इथल्या मुलांचा जो रोजगाराचा प्रश्न आहे तो रोजगाराचा प्रश्न कोणीही सोडवलेला नाही। हा रोजगाराचा प्रश्नासाठी कोणीही कोणत्याही पद्धतीचं काम केलेलं या ठिकाणी दिसत नाही। मग ते आमदार राणेसाहेब असतील, आमदार वैभव नाईक असतील किंवा या ठिकाणी दीपक केसरकर मंत्री म्हणून 2-2 वेळा त्यांना संधी मिळाली, पण कोणत्याही पद्धतीने रोजगाराचा प्रश्न त्यांनी सोडवलेला नाही। आणि या रोजगाराचा प्रश्न, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महागाईचा मुद्दा। महागाई अत्यंत इतकी भयानक झालेली आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रोजगार नसल्यामुळे उपासमाराची पाळी बऱ्याच ठिकाणी आहे।
तरीही त्या बेरोजगारीच्या प्रश्नावर, महागाईच्या प्रश्नावर कोणताही उपक्रम राबवताना कुठलाही इथला नेता, मंत्री असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल हा दिसत नाही. विद्यमान खासदार आणि माजी खासदार या कोणी या पद्धतीने कोणतीही भूमिका घेतली नाही. आमचा मुद्दा हा असेल की जर वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्वप्रथम ओबीसी मधल्या 10,000 लोकांना हा रोजगार निर्मिती करून देण्याचा आणि त्याच्यासाठी अनुदान देण्याचा जो हे आहे प्रयत्न हे वंचित बहुजन आघाडीचं सरकार आलं तर निश्चितपणे करणार आहे. आणि त्या माध्यमातून म्हणजे आता जे काय 1,500 रुपये देऊन महिलांना जे भुलवत आहेत मतदानासाठी, तर त्याच्यापेक्षा त्या महिलांना सक्षमीकरण करणं, त्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं ही जबाबदारी वंचित बहुजन आघाडीने घेतलेली आहे. तुमचं त्यासाठी रोडमॅप तयार आहे का? 100% रोडमॅप तयार आहे. बाळासाहेब आंबेडकर नजीकच्या आमचा जो जाहीरनामा जाहीर होईल त्या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक गोष्ट या सखोल या पद्धतीने लिहिणार आहे.